चला आता पाहूया एक मस्त चटपटीत रेसिपी जी लहान मुलांना नक्की आवडेल, कारण ती एक रॅप सारखी आहे, म्हणजे फ्रँकी सारखी आहे। चला पाहूया चटपटा आलू रॅपची रेसिपी। नमस्कार, माझं नाव पराग जोगळेकर। मी सिझल देसी नावाचं एक ठाण्यात रेस्टॉरंट चालवतो। आज आपण बघणार आहोत चटपटा आलू व्रॅप। बऱ्याच ठिकाणी आपल्याला आदल्या दिवशीची भाजी राहिलेली असते आणि आपण त्याच्यामधनं काय करायचं याचा विचार करतो। सकाळी 7 वाजता उठल्यानंतर मुलासाठी डब्बा द्यायचा असतो आणि घाईघाईत काय सुचत नाही। तर हे एक क्लासिक उदाहरण आहे सकाळच्या वेळेला आपल्याला आपल्या मुलाला डब्यामध्ये काहीतरी देण्याचं। मी भाजी बनवणार आहे, पण आपल्याकडे उरलेली जर का आदल्या दिवशीची कुठलीही भाजी असेल तर ती आपण आपल्याकडे आदल्या दिवशीच्या उरलेल्या ज्या काही पोळ्या आहेत त्याच्यामध्ये व्रॅप करून मुलाला एकदम चटपटीत डब्बा देऊ शकतो। तर त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूयात। लिंबू, कांदा, मोहरी, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, जिरं, सॉल्ट, थोडेसे कापलेले कोथिंबीर, बटर, चाट मसाला, बटाटे, आपण लांब कापलेल्या सगळ्या भाज्या आहेत ज्याच्यामध्ये गाजर आहे, बीन, कॅप्सिकम आहे आणि कॅबेज आहे आणि आदल्या दिवशी उरलेली पोळी। तर सुरुवात करूयात। पहिले करायला आपण पहिले बटाट्याची भाजी बनवून घेऊयात। त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, हिरवी मिरची, थोडासा कांदा, कांदा संपूर्ण शिजेस्तोवर सॉटे होऊन द्यावा। आपल्याला कांदा शिजलेला कसा समजतो तर जेव्हा आपण भाजायला घेतो कांदा त्यावेळेला तो ट्रान्सपरंट होतो। ट्रान्सपरंट झाल्यानंतर समजावं की कांदा परतला गेलेला आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, थोडं मीठ आणि बटाटे। आणि नंतर फिनिशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर। तर अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तर रेडी झालेली आहे, ती आपण बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण आपलं थोडंसं व्रॅपमध्ये घालायला जे काही सॅलड बनवणार आहोत ते थोडंसं सॅलड बनवून घेऊयात। तर आपण जसं म्हटलं कॅबेज, कॅरट आणि कॅप्सिकम आहे याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट, कोथिंबीर, चाट मसाला, थोडीशी हिरवी मिरची आणि थोडंसं लाल मिरची पावडर असं घालून त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यावं। हे मिक्स करून थोडंसं बाजूला ठेवून देऊ। आपण ह्या पोळीचं स्टफिंग करूयात। हे रोल करून आपण आता थोडंसं बटरवरती ते भाजून घेणार आहोत। बटर घालून दोन्ही साइडनी एकदम चांगलं भाजून घ्यायचं आहे, जिथे थोडंसं क्रिस्प होतं। ही आपण आता मैद्याची पोळी वापरलेली आहे, पण आपल्या घरात ज्या काही आपण नॉर्मली गव्हाच्या ज्या काही पोळ्या उरलेल्या असतात त्या गव्हाच्या पोळ्यांचं सुद्धा आपण हे चांगलं करू शकतो।
या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. डू लॉग इन टू www.abpmazha.in आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.